माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इथे सगळेजण देवासमोर उभं राहून प्रार्थना करत असतात. अर्णव लवकरात लवकर सापडायला हवा ना यासाठी, आणि त्यामुळेच आता ती मुलगी असते ना, तिला अर्णवचा मोबाईल भेटलेला असतो. त्या मुलीने आता फोन केलेला असतो आणि मग काय, इकडे आवाज असतो आरतीचा, त्यामुळे आकाशला फोनवरचं बोलणं नीट ऐकू येत नसतं. मग आकाश हॅलो हॅलो करत असतो. मग तेव्हाच ना आकाश ईश्वरीला सांगतो की अर्णवच्या फोनवरून फोन आला आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा ईश्वरी म्हणत असते की इथे आरती सुरू आहे ना, आपण पुढे जाऊन बोलूया. त्या मुलीने आता नुकताच ना मोबाईल ऑन वगैरे केलेला असतो, कारण तिला ते मोबाईल ऑन वगैरे करायला समजत असतं. तिने आता तिची जबाबदारी केलेली असते आणि त्याच वेळेला ना तो प्रसंग दाखवला आहे. ज्यावेळेला त्या गोडाऊनमध्ये बंद करायला घेऊन गेलं जातं ना, तेव्हा तो गुंड दारू पीत असतो आणि त्याचं लक्ष नसतं, आणि त्याचं लक्ष नसताना त्यामुळेच हा सगळा प्रसंग घडून आलेला होता. म्हणजेच काय तर तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या होत्या. तेव्हा त्याचा मोबाईल तिथे पडलेला होता आणि तो मोबाईल त्या मुलीला आता सापडला होता. त्या मुलीने तो मोबाईल आता हातात घेतलेला होता. इथे मात्र ईश्वरी त्या मुलीशी बोलू लागते. ईश्वरी म्हणत असते की हा मोबाईल अर्णव सरांचा आहे ना, तुला अर्णव सर कुठे दिसत आहेत का तिथे? मला माहीत नाही, हा मोबाईल ना इथे पडलेला होता, म्हणूनच मग तो मोबाईल मला दिसला म्हणून मी तो फोन केला तुम्हाला, असंही आता म्हटलं जात असतं. मग आता बाळा सांग ना, तू कुठे आहेस, मला पत्ता दे, मी तिथे येते. मग आता ती मुलगी ती कुठे आहे ना त्याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगू लागते. मग आता ते सगळं सांगितल्यानंतर ती फोन ठेवते, पण ती इथे पाहत असते, कारण तिला ना जरा डाऊट येत असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे असं तिला वाटत असतं. मग आता ईश्वरी जे आहे त्या मुलीकडनं संपूर्ण ॲड्रेस वगैरे घेते, कारण आहे ना तिला माहिती असतं की ती जी मुलगी आहे तीच आपल्याला अर्णव सरांपर्यंत पोहोचवू शकते. आणि त्या मुलीने ते काम ना एकदम उत्तमरित्या केलेलं असतं. म्हणजेच ती म्हणते की मला फक्त इथे मोबाईल सापडला आहे, तो दादा नाही माहिती कुठे आहे, तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय, पण तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला सांगते ना त्या ॲड्रेसवर तुम्ही या, असं देखील तिने आता सांगितलेलं असतं. मग आता ती ॲड्रेस सांगते आणि ईश्वरी लगेचच आकाशला सांगू लागते की आपल्याला जावं लागणार आहे, अर्णव सरांचा पत्ता बहुधा सापडला आहे, त्यामुळे आपण उशीर करून चालणार नाही. आणि असं बोलूनच ना ईश्वरीने त्या मुलीला सांगितलेलं असतं की तू तिथेच थांब, आम्ही येतो, आणि असं बोलून आता फोन ठेवते. मग आता ईश्वरीला समजलेलं असतं, ईश्वरीला काही झालं तरी अर्णवला शोधण्यासाठी त्या जागेवर जायचं असतं. ती फोन ठेवल्यावर लगेच आकाशला त्या मुलीबद्दल सांगते. त्या मुलीने आपल्याला ॲड्रेस दिला आहे, त्या ॲड्रेसला आपल्याला जावं लागेल, चला मी तर येते, तुम्ही येत आहे ना? आकाश म्हणतो की हो चल आपण जाऊया. मग आता ते दोघंही जण इकडे सगळ्यांना सांगायला आलेले असतात की अर्णव सरांचा फोन ऑन झाला आहे आणि तिथेच एका मुलीला सापडला आहे. त्या मुलीने तिथला ॲड्रेस दिला आहे. मग आम्ही आता तिथेच जातोय, अर्णव सर कुठेतरी आजूबाजूलाच असतील, बघतो आम्ही जाऊन. मग आता हे सगळं काही देवीमुळेच घडून आले हे आता आजीला कळत असतं. तर आजी मात्र देवीचे आभार मानत असते आणि देवी आईला म्हणत असते की बरं झालं बाबा, आमचा मुलगा आम्हाला सापडला ते. आणि सगळीजणं आता पुन्हा एकदा देवासमोर हात जोडतात. मग दुसरीकडे आता ईश्वरी आणि आकाशला तातडीने निघावं लागणार असतं, कारण त्यांना जाऊन पटकन त्या लोकेशनला पोचायचं असतं अर्णवला शोधण्यासाठी, म्हणूनच ती लोकं निघालेली असतात. पण इकडे राकेशला हे सगळं काही कळलेलं असतं की ही लोकं त्या ॲड्रेसवर पोहोचत आहेत, म्हणून राकेशने त्या गुंडांना कॉल केलेला असतो आणि विचारलं जातं की काय रे, तुम्ही कामं कसली करतायत? त्या अर्णवचा फोन जो आहे तो ऑन झालेला आहे. काय, तुम्ही तर म्हटला होतात की त्याचा फोन बंद आहे. अरे पण आता ऑन झाला आहे, आता त्या अर्णवला तिथून हलव, नाहीतर ते घरातले त्याला शोधत तिथपर्यंत पोचत आले आहेतच. मग तुझंही खरं नाही आणि माझंही. मग आता तुम्ही आम्हाला पैसे कधी देताय? एकतर आम्हाला सुपारी दिली आहे, पण आम्हाला तुम्ही पैसे दिले नाही आहेत, पैसे कधीपर्यंत पाठवताय? असंही आता तो गुंड राकेशला म्हणत असतो. राकेश म्हणतो की आधी काम माझं नीट होऊ दे, मग देतो मी तुम्हाला पैसे, आधी त्याला हलवा तिकडनं, असंही आता सांगितलं जातं. आणि मग काय, आता त्याला सांगितलं जातं तिकडनं हलवायचं म्हटल्यावर ती मुलं देखील म्हणतात की ठीक आहे आम्ही करतो ते काम, पण तुम्हाला कसं कळलं मोबाईल ऑन झाला आहे ते? असंही आता ते मुलगा जो आहे तो गुंड तो विचारत असतो. त्यावर तुला काय करायचं आहे, तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढं काम कर, असंही आता सांगितलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की
राकेश जो आहे तो विचार करतो की माझ्या अजून सह्या झाल्या नाही आहेत आणि जर हा भेटला ना तर वाट लागेल, त्याच्या आधी मला माझं काम करायला हवं. तर इकडे आकाश आणि ईश्वरी हे दोघंही जण गाडीने निघालेले असतात. तर ईश्वरी आता म्हणत असते की चला लवकर आकाश, प्लीज प्लीज लवकर आकाश भाऊची गाडी चालवा, अजून आपल्याला 20 मिनटं लागत आहेत. लोकेशन तर आता त्याने बरोबर लावलेलं असतं आणि आता जिथून जात असतात तिथून अजून 20 मिनटावर ते अंतर असतं. त्यामुळे आता ईश्वरीचा जीव वर खाली होत असतो, कारण कधी एकदा ती अर्णवला बघते ना असं तिला होत असतं. म्हणूनच आता तिला करमत नसतं. आकाशला ती गाडी फास्ट चालवायला सांगत असते. तेच आता ईश्वरीने ते लोकेशनना पोलिसांना सुद्धा पाठवलेलं असतं. पोलिसांचाही कॉल येतो. तेव्हा पोलिसांना ती म्हणते की तुम्हाला मी लोकेशन सेंड केलं आहे, तुम्ही तिथेच पोचा. मग पोलिसही म्हणतात की हो आम्हीही पोचतोय. असं बोलून आता ईश्वरी जी आहे ती फोन ठेवते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जेव्हा गाडी फास्ट चालवतो ना आकाश, तेव्हा अगदी 2च मिनटाचं अंतर आता गाठायचं बाकी असतं. ती म्हणत असते की आता आपण पोचत आलो आहोत, 2च मिनटात आपण आता पोचतोय. मग आता ती गाडी इतकी फास्ट चालवलेली असते ना आकाशने, का तर आता ईश्वरीने त्याला फोर्स केलेला असतो. कारण ईश्वरीला काही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी पोचायचं असतं आणि अर्णवला बघायचं असतं आणि यासाठी तिची धांदल उडालेली असते. दुसरीकडे वल्लरीने आता एक फॉर्म आणलेला असतो, त्यावरती आता आजींची सही मागत असते. आजी म्हणत असतात की हे सगळं काय आहे. त्यावर आजी ना ती सांगू लागते की हे सगळं ना काय आहे तुम्हाला माहीत नाही का, त्या अर्णवच्या बाबांनी रमाकांतने आपल्या घरात चोरी केली, माझे दागिने गायब केलेत. मग त्याला काय आपण अजूनपर्यंत घरातच ठेवायचं आहे का, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. म्हणूनच मी हे फॉर्म आणलाय, तुम्ही यावर सह्या करा, म्हणजे पोलीस येतील आणि त्याला अटक करून घेऊन जातील. आपल्या सगळ्यांची सहमती हवी ना, म्हणूनच आणलाय. पण त्याच वेळेला हे सगळं करणं योग्य आहे का असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हा काही सांगू नका, मला ना प्रॉब्लेम वाटतोय. कशाला आहे, अजूनही चिंटू घरी आलेला नाही आहे आणि ह्या सगळ्या काही गोष्टी नको वाटत आहेत, आजीने म्हटलेलं असतं. पण इथे ऐकायला बिलकुलही आता वल्लरी तयार नसते. वल्लरीला माहिती आहे जर हा माणूस जास्त दिवस इथे राहिला तर आपलं काही खरं नाही. म्हणून ती आजीला कसं तरी बाटलीत उतरवून तिच्याकडनं सही घेते. मग आता आजीनेही सही केलेली असते, तेव्हा जाऊन बरं वाटत असतं. पण दुसरीकडे आता राकेशला सुद्धा सह्या हव्या असतात ना, त्यामुळे राकेशही आता म्हणत असतो की वा मामीने काय काढलंय हे, मग आता मीच मामीकडनं हा पेपर घेतो, या बहाण्याने का होईना अंजलीजींच्या सह्या घेता येतील असा विचार करूनच ना आता राकेश आतमध्ये गेलेला असतो. राकेश म्हणत असतो की मी तुम्हा सगळ्यांचं बोलणं ऐकलं, मला खरं तर मी ऐकलं ती गोष्ट पटलेली आहे. खरंच ना आपण अशा माणसाला घरात का ठेवायचं, का रिस्क घ्यायची, मुळात ना हे सगळं मला मान्यच नाही आहे असंही आता म्हटलं जातं. मग आता जावई बापू बरोबर, तुम्हालाही बरोबर वाटतंय ना, मग आपण असंच करूया, त्या माणसाला आपण नाही ठेवायचं घरात. मग आता या सगळ्यांवर सह्या लागणार आहेत ना, अंजलीची पण लागेल ना, त्या मी अंजलीची सही करून आणतो, मीही स्वतः सही करतो असंही आता राकेश बोलत असतो. राकेशची सुद्धा या सगळ्याला सहमती फक्त यासाठी असते की त्याला ना आता ते पेपर्सवर मुद्दामून ना सह्या घ्यायच्या असतात अंजलीच्या, आणि त्यासाठी त्याला हे आयतं कोलीत भेटलेलं असतं. त्यानंतर तो पेपर्स वगैरे घेऊन आतमध्ये जायला निघतो. तेच दुसरीकडे आता अंजलीला बघितल्यानंतर तो म्हणतो की कर्णिका झोपली का, त्यावर हो हो आताच झोपली आहे. अहो मग आता त्याला ना त्या पेपर्सवर सह्या हव्या असतात ना, त्यासाठी त्याची आता धांदल उडालेली असते. फाईल्समधले पेपर त्या पेपरच्या मागे टाकतो तो आणि त्यानंतर तो म्हणतो की मला जरा सह्या हव्या होत्या. त्यावर मात्र अंजली म्हणत असते की मला कळतंय हो तुम्हाला काळजी वाटते, म्हणजे सगळ्यांचे पगार द्यायचे आहेत, सगळं काही वेळेवर व्हायला हवं हे तुम्हाला वाटतंय, हे मला कळतंय. पण जरा ऐकता का माझं, येऊ दे ना चिंटूला, चिंटू आला ना की हे सगळं काम करेल, मला नको वाटतं एवढं घाईघाईत. त्यावर मात्र राकेश म्हणतो की नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ते काय आहे ना तुमचे बाबा नाही का, त्यांच्या बॅगेमध्ये काही दागिने सापडले, त्यासाठी मामीने पोलिसात तक्रार करायचं ठरवले. त्याच पेपरवर सगळ्यांची सहमती हवी आहे ना, म्हणून सह्या हव्या होत्या, तोच पेपर मी घेऊन आलोय. अच्छा असं का, द्या मी करते सह्या. मग असं बोलून आता ती पेपर घेते आणि त्यावर सह्या करू लागते. जेव्हा आता ती सह्या करायला जाते ना तेव्हा मात्र आता राकेश मुद्दामून आता तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतो, जेणेकरून जर ती बोलण्यात अडकून राहिली तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या गोष्टी साधता येतील असाच विचार ना आता तो करत असतो. म्हणूनच आता तो मुद्दामून बोलत असतो की खरंच ना तुम्ही किती विचार करता घरातल्यांचा, मला तर तुमचं कौतुकच वाटतं करावंसं, असंही आता उगाचच तो बोलत असतो. आणि इकडे तीसुद्धा या सगळ्या बोलण्याच्या मध्ये येते आणि ती पटापट सह्या करून टाकते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे
अर्णवला सुद्धा दुसरीकडे शिफ्ट करायचं असतं, कारण राकेशने तसं फोन करून त्या गुंडांना सांगितलेलं असतं ना. आणि त्यामुळेच मग आता ते गुंड जे आहे ते पटकनच तयारीला लागतात. आणि मग काय ते गुंड आता अर्णवला तिकडनं घेऊन चाललेले असतात. तेवढ्यातच एक मुलगा तिथे येतो आणि सांगतो की पोलिसांना खबर लागली आहे इथली. मग आता पोलीसही येत आहेत. ही गोष्ट जेव्हा आता कळते तेव्हा मात्र आता लगेचच ती लोक जे आहेत ते पटकनच उठतात. आणि काय अर्णवला आता शुद्ध आलेली असते. अर्णव जेव्हा आता शुद्धीमध्ये काही काही बोलू लागतो, त्याचबरोबर तो गुंड जो आहे ना तो अर्णवला पुन्हा एकदा आता तो त्याला इंजेक्शन देतो, ते सुद्धा मानेवर, जेणेकरून अर्णव पुन्हा एकदा बेशुद्ध पडायला हवा, हेच त्याचं ध्येय असतं. आणि मग काय पुन्हा इंजेक्शन दिलं जातं ना तसं आता अर्णव बेशुद्ध पडतो. अर्णवला पुढे आता काहीच दिसत नसतं. मग आता अर्णवला सोडवून ते दुसरीकडे अर्णवला आता शिफ्ट करणार असतात. आणि यासाठी ती लोक अर्णवला बेशुद्ध करतात, कारण त्यांना माहिती आहे जर पोलीस या लोकेशनपर्यंत पोहोचले तर आपलं काही खरं नाही. आणि त्यासाठी अर्णवच्या तोंडाची पट्टी त्यांनी बाजूला काढलेली असते, अर्णवला इंजेक्शन दिलेलं असतं. आणि अर्णवला सोडवून तिघही जण आता अर्णवला उचलतात आणि तिकडनं घेऊन जात असतात. मग आता अर्णवला जेव्हा ते घेऊन जात असतात ना तेव्हा त्यांना ना नकोसं झालेलं असतं, कारण त्यांना ह्या सगळ्यामध्ये ₹1 मिळालेला नसतो. आणि त्यामुळेच त्यांना राग येत असतो. ते आता म्हणत असतात की काय ना हे सगळं करून आपला काहीच फायदा नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कराव्या लागत आहेत. खरंच काय बोलावं आता या सगळ्यामध्ये, असंही आता तो म्हणत असतात. मग जेव्हा त्याला पकडलं जातं तेव्हा मात्र तो इकडे तिकडे बघत असतो. आणि जेव्हा त्याला उचललं जातं ना तेव्हा इथे मात्र तोपर्यंत राकेश त्या पेपर्सवर सह्या करून घेत असतो. राकेश जेव्हा त्या पेपर्सवर सह्या करून घेत असतो ना तेव्हा मात्र आता राकेश पुन्हा मुद्दामून गुंतवून ठेवतो बोलण्यामध्ये. आणि जेव्हा राकेश बोलण्यामध्ये गुंतवतो तेव्हा मात्र इथे अंजली कोणताही विचार न करता सगळ्या पेपर्सवर सह्या करून टाकते. आणि राकेशला तेच हवं असतं. राकेश उगाचच ना तिचं कौतुक करत असतो, म्हणजे घरात तुम्ही सगळ्यांना कसं समजून घेता की ती म्हणजे एक बायको म्हणून, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून उत्तम कामगिरी करता, असं बोलून तिला आता चण्याच्या झाडावर चढवत असतो. आणि तिलासुद्धा या सगळ्याबद्दल ना काही कळत नसतं. तीही आता विचार करते की माझे कौतुक करतायत, आणि मग काय तीही खुश असते. आणि ती आता सगळ्या पेपर्सवर सह्या करून टाकते. आणि जेव्हा ती सगळ्या पेपर्सवर सह्या करते ना तेव्हा कुठे जाऊन राकेशचा प्लॅन सक्सेस होतो. राकेशलाही आता भारी वाटत असतं. आणि त्यानंतर आता राकेश म्हणत असतो की बरं झालं तुम्ही यावर सही केली, आता मी हे पेपर मामीला देऊन येतो. राकेशला ज्या पेपरवर सह्या हव्या असतात त्या काम तर त्याचं झालेलं असतं. आणि त्यामुळे तो खुश असतो, कारण त्याने आता अर्णवच्या गैरहजेरीत कंपनीमध्ये खूप मोठा घोळ केलेला होता, 35 लाखांचा. आणि त्याला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये तो सक्सेस होईल, पण ते तसं नाही आहे, कारण अर्णव आणि ईश्वरी तितकेच हुशार आहेत. आणि या सगळ्याचा खुलासा तर ते नक्कीच करतील. आणि त्यात अंजलीच्या सह्या आहेत म्हटल्यावर या सगळ्याला अंजलीचा सुद्धा पाठिंबा आहे. हे सगळं काही इथे दिसते. तर दुसरीकडे मात्र आता ती मुलगी बघत असते की अजूनही ती लोक आली कशी नाही. वाट बघत एका झाडाच्या मागे उभी असते. तेच आता काही गुंड त्या गोडाऊनमधून बाहेर पडलेले असतात. आणि अर्णवचे त्यावेळेला हात वगैरे बांधलेले असतात. अर्णवचे हात वगैरे बांधलेले आहेत हे दिसतं. मग आता त्या लोकांना कळतं की पोलीस याच दिशेने येत आहेत. मग काय त्यांना तिकडनं अर्णवला मध्येच सोडून जावं लागणार असतं, दुसरा काही ऑप्शन नसतो. कारण जर या माणसाला जर आपण पकडलं तर एकतर ₹1 नाही आपल्याकडे, हा माणूस आपल्याला सोडवेल की नाही माहीत नाही, म्हणजे राकेशबद्दल. म्हणूनच मग काय अर्णवला ते तिथेच सोडतात आणि निघून जातात. पण आता त्या लहान मुलीने हे सगळं काही पाहिलेलं असतं. ती लहान मुलगी जेव्हा हे सगळं काही पाहते ना तेव्हा मात्र आता ती विचार करते की हाच तो दादा आहे वाटतं. पण ती आता तिथेच लपून राहते, कारण तिने ईश्वरीला तिथे येण्यास सांगितलेलं असतं. आता ईश्वरी या ॲड्रेसवर पोहोचलेली असते. ईश्वरी इकडे तिकडे पाहते पण तिला कोणीही दिसत नसतं. मग ईश्वरीला आकाश म्हणत असतो की आपण ना अर्णव दादाच्या फोनवर फोन करूया. मग आता अर्णवच्या फोनवर ती लोक फोन करायचा ठरवतात. अर्णवच्या फोनवर जेव्हा फोन केला जातो ना तेव्हा आता अर्णवचा फोन ती मुलगी उचलते. आणि जेव्हा ती मुलगी तो फोन उचलते ना तेव्हा मात्र आता ती मुलगी म्हणत असते की इकडे या ना सरळ, कारण मी इथेच आहे. आणि त्याच वेळेला आता जेव्हा त्या मुलीच्या इथेच ती लोक जाऊन पोचणार असतात, तेच आता त्या मुलीने अर्णवला कुठे टाकलं आहे हे सुद्धा बघितलेलं असतं. आणि त्यामुळे त्या मुलीला कळतं की नक्कीच येत ना अर्णवला शोधतपर्यंत, या दादाला शोधत ही लोक इथपर्यंत आली असणार आहेत. मग आता त्या मुलीला ते दोघंही जण
विचारतात की त्या दादाला कुठे पाहिलं आहेस का, तर ती खुणा करून सांगू लागते की तोच दादा आहे का. मग आता ईश्वरी आणि आकाश जे आहेत ते आता त्या मुलीच्या मागे जातात आणि तिथे खरंच अर्णव पडलेला असतो. अर्णवला अशा अवस्थेत बघून ना आता मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कळतच नसतं की ईश्वरीला काय करावं ते, पण त्या मुलीने अचूक ठिकाणी आता अर्णवला शोधून काढलेलं असतं. त्यामुळे आता जेव्हा अर्णवला ईश्वरी अशा अवस्थेत बघते तेव्हा तिचं काळीज नुसतं धडधड करू लागतं, कारण अर्णवचे हात बांधलेले असतात आणि अर्णव पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असतो. पटकनच ते धावत जातात आणि अर्णवला उठवायचा प्रयत्न करत असतात, पण अर्णव बेशुद्ध अवस्थेत असतो. अर्णव काही केल्या हलत नसतो. आकाश पटकन त्याचे जे हात बांधलेले असतात ना ते सोडवत असतो, कारण त्याचे हात मागच्या बाजूने बांधलेले असतात. त्याला किती त्रास होत असेल असाही विचार येऊ लागतो. पण हे सगळं केलं कोणी असेल हा विचार देखील आता ईश्वरीच्या मनामध्ये येऊ लागतो. ईश्वरी आता अर्णवला उठवायचा प्रयत्न करत असते. अर्णवला सांगत असते की अर्णव सर प्लीज डोळे उघडा ना, हे बघा मी आली आहे, उघडा ना डोळे, असं बोलून आता ती त्याला डोळे उघडायला सांगत असते. आणि तेव्हा अर्णव जो आहे तो निवांत पडलेला असतो, कारण त्याला सुचत नसतं काय, कारण त्याला जे बेशुद्धीचे डोस दिलेले असतात ते जास्त जरा एक्स्ट्रा दिलेले असतात, त्यामुळे तो अजूनही ग्लॅनीमध्ये असतो. इकडे मात्र ईश्वरी कसं अर्णवला उठवायचा प्रयत्न करते. पोलिसही आता तिथे पोचलेले असतात. पोलिसही जेव्हा त्या लोकेशनला पोचतात ना तेव्हा आकाशकडे जाऊन म्हणतात की भेटलेत का ते. हो भेटलाय, हा बघा हाच आहे तो. आणि त्याच वेळेला मग तुम्हाला इथलं कोणी सांगितलं, म्हणजे इथेच ह्याला ठेवलं आहे ते. त्यावर आता आकाश सांगू लागतो की आम्हाला ह्या मुलीने फोन केला होता, या मुलीला विचारा. मग आता त्या मुलीला पोलीस जे आहेत ते विचारायला सुरुवात करतात की तुला दादा कुठे भेटला, काय तुला कळलं. तर ती सांगू लागते की मला ना इथे मोबाईल पडलेला भेटला, म्हणूनच मी या ताईला कॉल केला आणि नंतर या दादाला कुठून बघितलं तर या गोडाऊनमध्ये बहुतेक ठेवलं होतं. काही माणसं होती आणि त्यांनीच त्याला ना इथे आणून टाकलं. हे सुद्धा आता ती पोलिसांना सांगू लागते. पोलिसांना जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात तेव्हा पोलिसही या सगळ्याचा बारकाईनं विचार करत असतात. पोलीस जेव्हा या सगळ्या गोष्टी बघतात ना तेव्हा आता पोलिसांनाही असंच वाटत असतं की नाही काहीतरी गडबड आहे. मग आता पोलीसही या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवतात. मग आता ज्या ठिकाणी पोलिसांना त्या मुलीने सांगितलं आहे गोडाऊन आहे त्या ठिकाणी पोलीस जे आहेत ते पटकनच जायला निघतात. इकडे ईश्वरी अर्णवला उठवायचा प्रयत्न करत असते. अर्णवला म्हणत असते की प्लीज प्लीज उठा ना, उठा अर्णव सर प्लीज उठा. मग आता तो सुद्धा ईश्वरीकडे बघतो आणि मिस इंदौर असं बोलतो. तेव्हा ईश्वरीच्या काळजात आता जीव आलेला असतो. ईश्वरीसुद्धा आता त्याच्याकडे बघत राहते. सुद्धा जेव्हा डोळे उघडतो ना तेव्हा त्याला एकदम असं ब्लर दिसत असतं. समोर ईश्वरी ब्लर दिसत असते तर तो आकाशला सुद्धा पाहतो. आकाशही त्याला ब्लर दिसत असतो. आकाशलाही बरं वाटतं की अर्णव जरा का होईना त्याने डोळे उघडलेत, तो शुद्धीवर आलाय. पण आता अर्णवला पटकन तिकडनं घेऊनही जायचं असतं आणि यासाठी पटकनच आता अर्णवला घेऊन जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. ईश्वरी म्हणत असते की चला अर्णव सर आता उठा चला, आणि असं बोलून आता अर्णवला कसं उठायला सांगितलं जातं. इकडे मात्र आता जी लहान मुलगी असते ना तिच्यामुळे हा सगळा चमत्कार घडून आलेला असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी घडलेल्या असतात ना तेव्हा मात्र ईश्वरी त्या मुलीकडे पाहून हसते. इकडे घरी सगळीजणं आता बसलेली असतात. डॉक्टरांना बोलवलं जातं कारण अर्णवचं चेकअप करायचं असतं. डॉक्टर जेव्हा येतात तेव्हा आता डॉक्टर चेकअप वगैरे करून ना आता म्हणत असतात की तुम्हाला ह्यांची जरा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, कारण ह्यांना जरा जास्त डोस दिले गेलेले आहेत बेशुद्धीचे आणि त्यामुळेच त्यांना ही ग्लॅनी आलेली आहे. त्यामुळे तुम्ही यांना जास्तीत जास्त आरामच करायला द्या. रूमच्या बाहेर हे पडणार नाहीत याची खात्री करा, कारण जेव्हा हे पूर्ण आराम करतील ना तेव्हाच त्यांना बरं वाटेल असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे जेव्हा डॉक्टर जे आहेत तेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र म्हणतात की हो चालेल आम्ही घेऊ काळजी, आणि त्यांच्या आजूबाजूला जास्त कोणी फिरकू नका, त्यांना काम करू द्या असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा एवढं काम सांगितलं आहे म्हटल्यावर आता हे सगळं काम करण्यासाठी सगळीजणं म्हणतात की आपण ना थोडा वेळ त्यांना एकट्याला ठेवूया, आपण नको थांबायला इथे असंही आता सांगितलं जातं. आणि मग काय सगळीजणं तिकडनं बाजूला हटतात, कारण ईश्वरी जी आहे ती अर्णवच्या बाजूला एकटी असते. आजीही म्हणत असते की त्या दोघांनाही एकत्र राहू द्या, कारण कितीतरी दिवसानंतर आता अर्णव घरी आला आहे, अर्णवला बरं वाटू दे, आणि त्याचसाठी आजीने सांगितलेलं असतं की आपण इथे थांबूया नको. मग आता आजीचं ऐकून सगळीजणं बाहेर तर पडतात पण बाबा तिथे थांबलेले असतात. तर हळूहळू बाबासुद्धा तिकडनं जातात,
कारण त्याला अर्णवशी तर बोलायचं असतं. पण ईश्वरीला सुद्धा अर्णवसोबत थोडा वेळ घालवू द्या असा विचार करून बाबासुद्धा आता हळूच का होईना तिकडनं निघालेले असतात. दुसरीकडे आता अर्णव बेशुद्धीत का होईना थोडं थोडं बोलायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आता तो बोलायचा प्रयत्न करत असतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की काय होतं आहे अर्णव सर, बोला ना, काही प्रॉब्लेम होतो आहे का, काही त्रास होतो आहे का, बोला अर्णव सर. असंही बोलून ती आता त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मिस इंदौर, मी तुला सगळं काही सांगणार होतो. कशाबद्दल बोलताय, कशाबद्दल सांगणार होतात, बोला ना, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की हो, पण हे मध्ये आले ना, कोण मध्ये आलं, रमाकांत राजशिर्के, त्यामुळे मला सगळं काही बोलायचं राहून गेलं. म्हणजे तो आता त्याच्या प्रेमाच्या कबुलीबद्दल ईश्वरीला सांगत होता. पण आता ईश्वरी तरी कशी बोलणार आहे ना, कारण अर्णव हा ग्लॅनीमध्ये होता आणि तो बडबडत होता आणि त्यातच रमाकांतबद्दल म्हणजेच बाबांबद्दल तो बोलत होता. त्यामुळे ईश्वरी म्हणते की तुम्ही आता आराम करा. ईश्वरी थोडी खाली गेलेली असते. तोपर्यंत ना इकडे आता रमाकांत जे आहेत ते अर्णवच्या रूममध्ये येतात आणि अर्णवच्या रूममध्ये जेव्हा ते येतात ना, तेव्हा खरं तर ते अर्णवशी बोलण्यासाठी म्हणून आलेले असतात. पण इकडे अर्णव जो आहे त्यांना आता त्याचा स्पर्शही नको असतो आणि त्यामुळेच अर्णव म्हणत असतो की काय झालं आहे तुमचं, प्लीज प्लीज माझ्यापासून बाजूला व्हा, असंही आता सांगितलं जातं. पण आता त्यांना अर्णवला व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी सांगायच्या असतात, कारण असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आपल्या मुलाशी बोलायला हवं. ते आता त्याला अंगारासुद्धा लावत असतात. पण अर्णवला ना त्यांच्याकडनं काहीच घ्यायचं नसतं. म्हणूनच तर तो आता त्यांना लांब व्हायला सांगत असतो. आणि जेव्हा तो लांब व्हायला सांगतो ना, तेव्हा मात्र आता ते ऐकत नसतात. त्यांना आपल्या मुलाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो. म्हणूनच का होईना ते आता आलेले असतात. पण इकडे अर्णवला सुद्धा कुठे ऐकून घ्यायचं असतं. अर्णव आता काहीच बोलायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मिस इंदौर तू कुठे आहे. अर्णवला आता ते सांगत असतात की नको उठूस. पण आता अर्णव कुठे ऐकतोय. अर्णव आता मिस इंदौरला हाक मारतच खालच्या दिशेनं जायला निघालेला असतो. त्याच्या अंगात त्राणही नसतं. पण आता त्याचे बाबा त्याच्या चांगल्यासाठीच त्याला समजावत असतात, त्याला सांगत असतात की नको. पण अर्णव ऐकत नसतो. अर्णव आता कशाकशाने उतरत खालपर्यंत आता येत असतो. आणि जेव्हा तो खाली खाली यायला लागतो ना, तेव्हाच आता बाबा त्याला सावरायचा प्रयत्न करतात. पण आता तेवढ्यातच ना तिकडे अर्णवला असं चालताना बघून ईश्वरी समोरून धावत येते. आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, काय होतंय तुम्हाला. मग आता अर्णव सर, प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा, असं देखील आता ईश्वरी सांगत असते. मग ते आता लगेच अंजली बोलत असते की या माणसामुळेच त्रास होणार आहे माझ्या भावाला. आता कुठे आलाय हा माणूस, पण जरा लगेच चालू झालं त्याला मस्का लावायचं. काय गरज आहे हो तुम्हाला तिथे जायची, असंही आता अंजली बोलत असते. त्यावर ईश्वरी आता बोलू लागते की ताई, तुम्ही हे सगळं काय बोलताय, प्लीज ताई असं बोलू नका ना, ते बाबा आहेत शेवटी, त्यांनासुद्धा काळजी वाटतेच येत ना, म्हणूनच तर ते जात आहेत ना, प्लीज असं काही बोलू नका, असंही आता म्हटलं जातं. इकडे आता भांडण अगदीच ना वाढत चाललेलं असतं. तेच आता भांडण वाढत चाललेलं आहे हे मात्र राकेश बघून मजा घेत असतो. तर दुसरीकडे मात्र आता तू मला सांगणार आहेस का की कोणाशी कसं बोलायचं, याच भाषेत आता इथे असणारी ही अंजली बोलत असते. पण आता ते बाबा आहेत म्हटल्यावर त्यांनाही काळजी असणारच ना, म्हणूनच तर ते अर्णव सरांची चौकशी करतायत, असंही आता ईश्वरी अंजलीला समजावत असते. तर अंजली तिच्यावर चिडते आणि म्हणत असते की आता तू आम्हाला नाते शिकवणार आहेस का की कोण कोणाचं काय आहे ते, असंही आता ती बोलू लागते. इकडे अर्णवचं डोकं भयानक असं दुखत असतं. अर्णवचं डोकं दुखत असताना सुद्धा इकडे आता मध्येच ना इथे वल्लरी जी आहे ती पोलिसांना घेऊन आलेली असते. आणि पोलिसांना जेव्हा घेऊन येते ना, तेव्हा आता सरळ सांगते की हिला अटक करा, ह्यांनी चोरी केलेली आहे घरामध्ये, असंही आता सांगितलं जातं. आणि मग आता बाबांवर चोरीचे आरोप करून बाबांना पोलीस घ्यायला आलेले आहेत, असा विचार करता क्षणी ना ईश्वरी जे आहे ती आता चकित होते. आणि पोलीस म्हणतात की हाच आहे का तो माणूस. मग आता रमाकांत राजशिर्के, तुम्हाला आम्ही अटक करायला आलो आहोत, असं पोलीस सांगतात. मग आता पोलीस अर्णवच्या बाबांच्या हातामध्ये बेड्या ठोकणार, तेच मात्र आता ईश्वरीमध्ये पडते. आणि ईश्वरी म्हणत असते की 1 मिनटं थांबा. मग ईश्वरी जेव्हा मध्ये पडते ना, तेव्हा मात्र पोलीस म्हणतात की नाही, आम्हाला तर आता अटक वॉरंट आलेलं आहे, त्यामुळे आम्ही ह्यांना अटक करणारच. पण आता ईश्वरी सांगू लागते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज प्लीज मी तुम्हाला सांगते ते ऐकून घ्या, हा आमचा फॅमिली मॅटर आहे, जुन्या काही गोष्टी आहेत आणि त्यामुळेच ह्यांना असं वाटतंय. पण हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते घरातले आहेत आणि घरातले प्रॉब्लेम घरातच सुटलेले पाहिजेत. आणि हे काय
करताय मामी तुम्ही, हे सगळं काही चुकीचं करताय, हे देखील आता म्हटलं जात असतं. आणि आता भडकलेली असते इकडे असणारी ईश्वरी, कारण ईश्वरीला असं वाटत असतं की जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते घरातल्या घरात सोडवले पाहिजेत, पण ह्या मामीने त्याचा इश्यू केलेला असतो. त्यातच आता मामीला सरळ ईश्वरी सांगत असते की काही झालं तरी बाबांना कोणीही इथून घेऊन जाणार नाही. आणि तेच मात्र आता पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं. अंजली जी आहे ती म्हणत असते की तुला हा माणूस एवढा सच्चा वाटतो ना, तर दिले 24 तासांची मुदत दिली तुला, तुझ्या आईला आणि ह्यांना सिद्ध करून दाखवायला सांग की ह्या दोघांचाही काही संबंध नव्हता. जर या सगळ्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या तरच या घरामध्ये या माणसाला ठेवलं जाईल. त्यावर ईश्वरी म्हणते की एवढंच ना, 24 तासांची मुदत ना, चला मला मान्य आहे, मी बाबांना आणि माझ्या आईला निर्दोष सिद्ध करून दाखवेन आणि त्यासोबत या सगळ्याच्या मागे कोण आहे ना हे सुद्धा तुम्हा सगळ्यांना मी सांगून टाकेन, असंही आता ईश्वरी सांगू लागते. त्यावर वल्लरीचा चेहरा पाण्यासारखा झालेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.